नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग संशोधन समितीसाठी डॉक्टर भगवान देशमुख यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त ते सोनपेठ या ठिकाणी आले असता त्यांचा या ठिकाणी नागरी सत्कार करण्यात आला. या समितीच्या निवडीबद्दल डॉक्टर भगवान देशमुख हे स्वतः आपल्या 2 शब्दामध्ये त्यांची माहिती सांगतील. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला माझ्यावरती महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांगांची संशोधनाची जबाबदारी दिलेली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे आभार आणि कर्तव्य निभावण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करेल असं एक आश्वासन देतो. तर याच्यामध्ये काय आहे की दिव्यांग व्यक्तींचं विद्यमान स्थितीचं सगळं अवलोकन करायचं, त्याचं संशोधन करायचं, मूल्यमापन करायचं. त्याच्यानंतर वर्तमान सरकारी योजना आणि त्यांचे धोरणांचं विश्लेषण करायचं आहे. त्याच्यामध्ये दिव्यांगांच्या प्रादेशिक सामाजिक आठवड्यांचं विश्लेषण करायचं आहे. त्याचबरोबर त्यांना मिळणाऱ्या सेवा आणि सुविधांचा दर्जा काय असायला पाहिजे, जसे की शैक्षणिक संस्था आहेत, आरोग्य संस्था आहेत, पुनर्वसन केंद्र आहेत, त्यांचा दर्जा कसा आहे तो एक बघायचा आहे. राज्यातील कायदे आणि नियमांचे पुनर्विलोकन करायचं आहे की जे दिव्यांगासाठी जे जुने कायदे आहेत त्याच्यामध्ये पुनर्विलोकन करायला पाहिजे असं एक आहे. आणि दिव्यांग व्यक्तीच्या हक्कासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांचं विश्लेषण करायचं आहे आणि त्यामध्ये नवीन शिफारसी आणि धोरणात्मक बदलाचे प्रस्ताव सादर करायचे आहेत शासनाला. अशी हे काम आहे समितीचं. धन्यवाद डॉक्टर भगवान देशमुखजी. आपण या समितीच्या माध्यमातून जे कामे होणार आहेत त्याच्या संदर्भामध्ये चांगली माहिती दिली. येणाऱ्या भविष्यामध्ये आपण तुमच्या हातून दिव्यांगांसाठी मोठ्या प्रमाणावरती चांगले काम व्हावं ही शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा